मडग्या जातीचा कर्नाटक मेंढ आहे. हा शिंगे आहे. त्याची 2दा शिंग आम्ही काढलेली आहे. काय माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की आपण किती बकऱ्यांवरती सुरुवात केली पाहिजे? सुरुवात जर मला करायची मी ह्यात पडायचंच म्हणलो तर किती बकऱ्यांपासून सुरुवात केली पाहिजे? 5 ते 10 बकऱ्यापासून सुरुवात केली तर चालू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, भन्नाट आशा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण कोल्हापूर पासून फक्त 10 किलोमीटर अंतर असलेल्या वाकरे ह्या एका गावात आलेलो आहेत. अतिशय नैसर्गिक विविधतेने नटलेले हे गाव आहे आणि ह्या गावात एक उद्यमी युवा आहेत, युवराज पाटील. तर ह्यांनी आपलं पाटील गोट फार्मिंग व बकरा फार्मिंग सुरू केलेलं आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून सुरू केलेला हा फार्मिंग त्यांचा आज एका चांगल्या नावारूपात आलेल्या पोझिशन मध्ये उभा आहेत. तर ह्या सगळ्यांची माहिती सुरुवातपासून आतापर्यंत त्यांनी कसं कसं ह्यामध्ये ग्रो केले आणि एखाद्या युवकांना बिझनेस सुरुवात करण्यासाठी, ह्या रिलेटेड बिझनेस सुरुवात करण्यासाठी काय इनपुट्स लागू शकतात, तर ते सगळे इनपुट्स आपण आपल्या ह्या व्हिडिओमधून आज सगळे कव्हर करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला 100% काही ना काहीतरी चांगला संदेश आणि मेसेज ह्यातून मिळेल आपल्या, जेणेकरून तुम्ही चांगला आपला भविष्यात बिझनेस एखादा सुरुवात करताना किती हजारपासून किंवा किती लाखापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली सगळा 8,000 उभा करायला? साधारणतः किती एरिया आहे हा सगळा? हा एरिया तरी 40 बाय एरिया दाखवा. 40 बाय 12चा एरिया. या 40 बाय 12 म्हणजे 500 स्क्वेअर फूटचा एरिया. बर. मग हे एरिया बांधायला तुम्हाला किंवा हे करायला किती खर्च आला? 3 ते पावणे 3 लाख रुपये खर्च आला. 2.5 लाख रुपये म्हणजे 2.5 किंवा 3 लाख मध्ये लमसम होऊ शकते. 500 स्क्वेअर फूट मध्ये किती बकरी वगैरे बसू शकतात? तरी 500 स्क्वेअर फूट मध्ये कमीत कमी 60-70 बकरी बसू शकतात. 60-70. मग आता तुम्ही सुरुवात करताना तुम्ही किती पासून सुरुवात केली? सुरुवात करताना मी 10 बकऱ्यापासून चालू केली. 10 बकऱ्यापासून. आणि आता तुमचे किती प्राणी आहेत? आता माझे 50 प्राणी आहेत. 50. मग तुमचं साधारणतः एका वर्षात किती लॉट जातात की एका, म्हणजे आणल्यापासून आणल्यापासून ते विकेपर्यंत किती दिवस त्यांना ठेवायला लागते किंवा वाढवायला लागते? आणल्यापासून मी आणतानाच 3 महिन्याचे आणत असतो. बर. आणि 3 महिन्यापासून थोडे 4 महिने त्यांनी सांभाळून मी विक्री करतो. म्हणजे एका वर्षात तुमचे 3 लॉट होतात. बर. मग साधारणतः प्रॉफिट मार्जिन यामध्ये काय आहे? प्रॉफिट मार्जिन काय कमीत कमी नाही म्हणला तर 4 महिन्या पाठीमागे 40-50 बकऱ्या पाठीमागे 2-2.5 लाख रुपये राहू शकतात. 2.5 लाख रुपये म्हणजे 30-35% आपण मोठामोठी म्हणूया मोठे होऊ शकतात. सकाळपासून यांची निगा किंवा हे करायला किती, म्हणजे कसं कसं कष्ट लागते तुम्हाला? काय करता तुम्ही? सकाळपासून निगा करायला सकाळी लवकर 7-7:30 वाजता त्यांचे काय असेल ते लोट झाड पाणी सगळे गोट्याचे करायचे आणि नंतर त्यासनी खाद्य घालायचे. खाद्य घालून झाल्यानंतर वैरण टाकणे. वैरण टाकून झाले की पाणी ठेवणे. आता वैरण काय दाखवू शकता का आम्हाला? दाखवू शकते की. हे काय अशा प्रकारचे या हातीगवात कुट्टी मशीनला बारीक करून दावणीमध्ये टाकत असतो. ही दावण आहे म्हणजे बकऱ्यांनी इथनं येऊन ह्यात खायचं? हा, खायचं. बर. म्हणजे ही पूर्ण तुमच्या तिकडपर्यंत पूर्ण दावण आहे अशी? ओके. ही गोळी आहे. बर. हे कुठल्या कंपनीचे वापरताय वगैरे काय आहे का तसं? तसं काय नाही, कोणत्याही कंपनीचे वापरले तरी काय फरक एवढा चालते. हा. कपरी पेंट आहे. कपरी पेंट. बर. शेंगदाण्याची पेंट. शेंगदाण्याची पेंट. मग ती आपल्या रेग्युलर मार्केटला, लोकल मार्केटला मिळते का? मिळते. हा मक्का आहे. मक्का. हा. हा. आणि थोड्या प्रमाणात भुसा. भुसा. 3-4 प्रकारचे खाद्य आम्ही जनावरांना घालतो. बर. मग आता हे तुम्ही खाद्य घालतायचा हे त्याचं टायमिंग ठरलेलं आहे का? किती वाजता? ठरलेला आहे. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत जरा दिनक्रम सांगा की आम्हाला, किती वेळ घालायला लागते, काय घालायला लागते? सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान खाद्य टाकणे. बर. नंतर त्यानंतर वैरण टाकणे. बर. वैरण टाकल्यानंतर पाणी ठेवणे. बर. मग पाणी दिवसात किती वेळ दाखवायचं त्यांना? पाणी काय तसं काय नाही, एक सकाळी एक 20-20 लिटरचे 3 बकेट अशा भरून ठेवल्या की ते दिवसभर संपतात. बरं. आता यांना लसीकरण वगैरे किंवा हे ना, म्हणजे तब्येत बरोबर नसली तर हे तुम्हाला कसं कळते? त्याच्या रोजच्या बघण्यात आम्हाला ते लक्षात येत असते. कोणते बकरे असं शांत आहे, कुठला आजार आहे, कुठल्याला ताप आहे, हे आम्हाला समजत असते. त्यामुळे आम्ही त्याला काय असेल ते घरगुती पहिला उपाय करतो. आपल्या घरगुती उपायाने नाही झाले तर आम्ही दवाखान्यातल्या एका डॉक्टरला व्हिजिट करून आम्ही गोट्यावरती बोलवून त्याला काय असेल ते इंजेक्शन वगैरे देऊ शकतो. आणि रेग्युलर इंजेक्शनला आम्ही स्वतःच इंजेक्शन वगैरे देतो. म्हणजे पहिला डॉक्टर तुम्ही आहे आणि नंतर तुमच्या हातात काय झालं नाही तर मग तुम्ही प्रायव्हेट डॉक्टरला बोलवता. आता पाटील, तुम्ही हा वरती पूर्ण पत्रा टाकलाय ना, सिमेंटचा पत्रा आहे. ह्या पत्र्याचा बकऱ्यांना गरमीमध्ये, उष्म्यामध्ये काय त्रास होतोय का? नाही, काय होत नाही.
वरून तुम्ही गरमीमध्ये जास्त गरमीमध्ये त्याच्यावर वरती पाणी वगैरे टाकता असं काय करत नाही ना? नाही, कारण सभोवती त्याला झाडे आहे. बर. झाडे असल्यामुळे गारवा कायम राहतो. तेव्हाची पार्टिशन का केलं अशी? हे बघा इथे एक पार्टिशन आहे, मध्ये एक आहे आणि त्या साईडला एक पार्टिशन आहे. पार्टिशन का केलं म्हणजे कसं आहे, जनावर लहान असताना एका कप्प्यामध्ये असते. बरं, लहान जनावर ह्या कप्प्यामध्ये हा आणि मोठं झाल्यानंतर ते दुसऱ्या कप्प्यामध्ये. बर. आणि जे विक्रीसाठी आहेत ते तिसऱ्या कप्प्यामध्ये ठेवत असतो. मला म्हणायचं की तुम्ही हे प्राणी आहेत ना ते कुठल्या बाजारपेठेत नेऊन विकताय की कसं आहे ते? नाही, बाजारपेठ आजपर्यंत आपण 10 बकरी सुरुवात स्टार्टिंगला जे केल्यात त्यापासून आज अखेर आम्हाला 4 वर्ष झाले. 4 वर्षाच्या कालावधीत आम्ही कोणताही एखादा प्राणी कोणत्याही बाजारात नेलेला नाही. आम्ही काय असेल ते आमच्या गोट्यावरतीच सगळी आमची विक्री होते. बरं, मला सांगा की तुमचे हे बकऱ्या आहेत ना इथली, ती कोणत्या कारणासाठी जास्त विक्री केली जाते या बकऱ्यांची? जास्त करून बकऱ्यांची विक्री बारशासाठी, वाढदिवसासाठी, नाहीतर लग्नासाठी, जत्रा, यात्रा यासाठी त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. कारण काय सांगू शकता का मला तुम्ही? कारण म्हणजे जसं बाळगीव बकरं हे खाद्याकडनं चांगलं त्याला पौष्टिक आहार मिळत असतो. बरोबर. त्यामुळे त्याला विशिष्ट प्रकारची चव आणि विशिष्ट प्रकारचे मांदे आणि विशिष्ट प्रकारचं त्याची क्वालिटी अशी प्रकारे त्याला स्वाद चांगला असतो मटणाला. बरोबर. म्हणजे रेग्युलर मार्केटला जे मिळते त्याच्यापेक्षा हे मटण वेगळ्या क्वालिटीचं असते आणि चांगल्या उत्तम प्रतीचं असते. उत्तम प्रतीचं असते. बरोबर. मग त्यामुळे मोठ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी तुमची डायरेक्ट आणि तुम्ही कुठल्याही मार्केटची ऍक्सेस करत नाही, डायरेक्ट तुमच्या जागेवरती येऊन माणसं. ओके. तुम्ही हे बकरी कशी विकताय, म्हणजे कशा भावाने विकताय किंवा कसं असतं तुमचं विकणी? विकण्याचा हे असला विषय असेल तर आम्ही जे खाटी ज्या दरात मटण देतो त्या भावात आम्ही बकऱ्याची, म्हणजे जिवंत किलोनं? जिवंत किलो, म्हणजे किलो मग किंवा जिवंत प्राणी तुम्ही विकताय असं? बर. एका बकऱ्या मग किती घाण जाते मला सांगू शकता? समजा फॉर एक्झाम्पल आपण 30 किलोचं एक बकरं घेतलं तर 10 ते 11 किलो घाण जाते. बरं, 30 किलोचं बकरं घेतलं तर आपल्याला एक 18-19 किलो मटण पडणार, तेही प्युअर क्वालिटी. मला सांगा, तुम्ही बकरं आणल्यानंतर सुरुवातीला किती किलो असतं आणि ते किती किलो साधारण तुम्ही झाल्यानंतर विकता? ते बकरं आणत्यावेळी नाही म्हणलं तर 13 ते 14 किलो पर्यंत असते. बर. 3 महिन्याचे ते पिल्लू असते. बर. आणि ते पिल्लू 4 महिने ते 6 महिन्यापर्यंत 50 ते 60 किलो पर्यंत जाते. बर. आता मला म्हणायचं की तुमचं हे तुम्ही बकरी आणताना कुठल्या मार्केटमधनं आणताय की असं रेग्युलर तुम्ही धनगरांच्याकडनं किंवा ह्याच्याकडनं आणताय असं लोकल मधनं? मार्केटमधनं काय सापडली तर थोड्या प्रमाणात मार्केटमधनं असतात, नाही सर्रास आम्ही धनगरापासूनच बकरी घेतो. कारण चांगली निरोगी चांगली बकरी मिळत असते धनगरांच्याकडनं, त्यामुळे धनगरांच्याकडे आम्ही खरेदी करत असतो. बर. तुम्ही आजपर्यंत हायेस्ट कितीचं विकलंय बकरं, म्हणजे किती किलो झालेलं विकलंय? 60 किलो पर्यंत विकले. आता सुरुवातीला तुम्ही बकरं छोटा असताना आणताय तर त्यावेळेला ते आल्यानंतरच इथे लगेच चालतीला लागतंय का त्याला वेगळा काय तुमचा हे आहे, प्लॅन आहे त्याला? वेगळं म्हणजे आल्यानंतर ते काय चालतीला लागू शकत नाही आहे. बर. कारण त्याला त्या संग कष्ट 1 महिना तरी खायला लागते. बर. 1 महिना म्हणजे काय करायला लागते, आणल्यानंतर त्याला पहिलं जंतुनाशक औषध द्यावं लागतं. जंतुनाशक औषध दिल्यानंतर त्या बकऱ्यांच्या संघ त्याला ती बकरी असली जशी सवय पहिली लागलेली असते तसंच त्याला सवय लागायला जरा वेळ लागतो. त्यांच्याबरोबर ते खायला प्यायला शिकते. त्याला पाणी कुठे ठेवलंय माहित नसते, दावणीत कोणत्या वैरण चारा टाकलंय माहित नसते. ते पहिल्याच्या ज्या बकऱ्याच्या अनुसराने ते करत असते, कारण ते कळपातनं आलेलं असतं त्यावेळी ते कानात वारं शिरल्यासारखं असतं. आईवसनं वेळ झाल्यानंतर त्याला सुचत नसते त्यावेळी. त्यामुळे त्याला इथं आणल्यानंतर 1 महिना त्याला सांभाळण्यास जरा त्रास होतो. त्याला वेळ द्यावा लागतो. वेळ दिल्यानंतर मग ते सेट होते. मग सेट महिनाभरात सेट होते काय ते? होते. आणि ज्या वेळेला सेट होतील त्यावेळेला त्याचं वजन वाढते असं काय आहे का? होय, सेट झाल्यानंतर वजन वाढीला सुरुवात होते. साधारण एक तिथनं पुढे 3-4 महिन्याच्या काळात ते विकण्यासारखं होते. आता बिझनेस टाकला म्हणजे त्या बकऱ्यांची पूर्ण उगा निगा आली तर ती उगा निगा त्यांचा कसा प्लॅन असतो तुमचा? प्लॅन म्हणजे त्याच्या आता आणल्यानंतर त्याला पहिलं जंतुनाशक औषध देणे. औषध दिल्यानंतर 1 महिनाभर आपल्या गोट्यावरती त्याला सेट करणे. सेट केल्यानंतर त्याला काय लागेल ते पौष्टिक आहार देणे. पौष्टिक आहार दिल्यानंतर त्यांचे पहिली कातरण करणे. मग ती कातरण कशी किती महिन्याला करताय किंवा कोण करते ती कातरण? कातरण का आम्ही स्वतःच करतो. बर. काय मशीनच्या सहाय्याने आम्ही त्याची कातरण करतो. बर बर. आणल्यानंतर एकदा
करायला लागते देताना काय आपल्याला कातरणची काय गरज भासत म्हणजे त्याच्या करिअर मध्ये पूर्ण विकेपर्यंत तुम्ही एकदाच त्याची कातरण करता. कातरण करतो. आपण बघू शकतो मित्रांनो की जमिनीपासून ह्या प्लॅन्टची साधारणतः उंची 5 ते 6 फुटावरती आहे. तर मला याचं कारण कळू शकेल का की 5 ते 6 फुटावरती तुम्ही जमिनीवरची पासून उंचीची का केल्या? कारण कसं आहे माहित आहे का, जमिनीवरती जर जनावर जर पाळायचं म्हटलं ते मलमूत्र ते जमिनीवरच असतं आणि जमिनीवरती जनावर ते नाचत असतं. नाचल्यामुळे ते आजारी पडू शकतं. बरं, म्हणजे त्यांना ते इन्फेक्शन होऊ शकतं. त्यासाठी आम्ही जमिनीपासून 5 ते 6 फुटावर हे केलेलं आहे. ओके. अजून इथे एक आपण चांगली एक टेक्निक बघू शकतोय की इथं ह्यांनी हे पूर्ण मटेरियल लाकडाचं केलेलं आहे आणि लाकडांमध्ये ना एक विशिष्ट प्रकारचा स्पेस ठेवलेला आहे. तर हा स्पेस का ठेवला तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? स्पेस ठेवायचं कारण म्हणजे जनावरांचे जे मलमूत्र खाली पडण्यासाठी काय त्याला अशी 2 ते 3 इंचाची फट ठेवलेली आहे. आणि हे खत खाली दिसते आम्हाला, हे तुमच्या इथलं हे खत पडून खाली जाते. तर ह्या खताचं काय म्हणजे तुम्ही तयार करताय किंवा काय ह्याचं होतंय का पुढे जाऊन? या खताचा उपयोग आम्ही शेतीसाठी करतो. बरं, म्हणजे ह्या तुम्ही बकऱ्याला लागून बकरा फार्मिंगला लागून जोडधंदा म्हणून खताचा पण तुम्हाला एक उपयोग होतोय. मग हे खत तुमच्या शेतीला पुरतंय आणि तुम्ही हे पुरून अजून वरून तुम्ही म्हणजे हे करताय का, विकताय का खत? विकतोय की. आमच्या शेतीची जर भूक भागवून राहत असेल ते आम्ही खत. माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे की आपण किती बकऱ्यांवरती सुरुवात केली पाहिजे? सुरुवात जर मला करायची मी ह्यात पडायचंच म्हणलो तर किती बकऱ्यांपासून सुरुवात केली पाहिजे? 5 ते 10 बकऱ्यापासून सुरुवात केली तर चालू शकतो. सुरुवातलाच मी 50-60 बकरी घ्यायची म्हणलो तर नाही, मग त्यांचं संगोपन करण्याचं आपल्याला आयडिया काय माहित नसतं. त्यांना रोज काय करावं लागतं काय नाही याची काय माहिती अपूर्ण असल्यामुळं आपण कसे जनावर पाळायचे, संगोपन कसे करायचे आणि संगोपन करत असताना त्याला विविध मार्गाने कोणत्या कारणाने अडचणी येत असतात. मग अडचणी आल्यानंतर त्या जनावराला आपण बचावू शकत नाही. ते बचावू शकले नसल्यामुळे ते जनावरला जर आपण जो खर्च केलेला असतो तो आपण आपला निघू शकत नाही. त्यामुळे तुमचं म्हणणं आहे की सुरुवात ट्रायल आणि एरर बेसिस ना 5 ते 10 बकऱ्यांवरती करावं आणि एकदा सक्सेस झालं की मग आपण त्या ह्याच्यामध्ये बकरी वाढवू शकतोय आपली. ओके. आपल्या या बकऱ्यांमध्ये जाती वगैरे कोणत्या असतात काय? असतात की जाती भरपूर जाती आहेत. 10 ते 15 प्रकारच्या जाती आहेत. तरी आम्ही आमच्या फॉर्म वरती आम्ही जवारी बकरी आणतो. कारण त्याची कसं आहे खाण्याचा उद्देश म्हणजे कसं आहे तिला चव विशिष्ट प्रकारची चव असते आणि त्यांचा बांधा बघा, लांबी बघा, उंची बघा, ही गर्दन बघा आणि नाकाचा जो आकार बघा, तोंडाचा जो आकार बघा कसा आहे. आणि दुसरी एक आमच्याकडे एक जात आहे. त्या वर्षी आम्ही त्यात तर एक 15 ते 20 आम्ही जनावर आणलेले होते. हा मडग्या जातीचा कर्नाटकी मेंढ आहे. हा शिंगे आहे. त्याची 2दा शिंग आम्ही काढलेले आहेत काय आणि 2दा शिंग काढले आहेत आणि हे जे तेज हे आहे तसे राहते. आणि हा बकरा 6 महिन्याच्या कालावधीत जवारी बकऱ्यापेक्षा जास्त वेटगण करतो. जवारीपेक्षा. ही कुठली जात आहे? ही मंड्याळ जातीचा हा बकरा आहे, कर्नाटकी बकरा आहे. कारण याचा बांधा बघा आणि शरीर सृष्टी हिची चांगली आहे काय. आणि हा शिंगी बिंगी असल्यामुळे याला विशिष्ट प्रकारची पण चव आहे. ओके. काय एका विशिष्ट चवीचा हा मड्या. तर कोल्हापूर पासून फक्त एक 9 ते 10 किलोमीटर असलेल्या वाकरे गावापैकी पवारवाडीवरती हा प्लॅन्ट आहे. अतिशय सुबकतेने आणि वैचारिक पूर्वता हा प्लॅन तयार केलेला आहे यांनी प्लॅन्ट. तर ह्या प्लॅन्टला कुणालाही आपले जे युवा उद्योजक आहेत हे पर्टिक्युलर ह्या एरियामध्ये जे काम करू इच्छितात तर त्यांनी ह्या प्लॅन्टशी येऊन संपर्क साधावा आणि ते त्यांना प्रशिक्षण प्रोव्हाइड करशील. तुम्ही प्रशिक्षण वगैरे प्रोव्हाइड करताय का लोकांना? म्हणजे तुम्हाला कोण आलं माहिती वगैरे देतो आणि अशी बरीच लोक प्लॅनची माहिती घेण्यासाठी आमच्या फॉर्मवरती येतात. युवराज पाटील, धन्यवाद आपलं की आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या गोट फार्मिंगची माहिती आम्हाला दिली आणि भविष्यात तुमचा बिझनेस हा चांगल्या वृद्धिंगत पद्धतीने चालू राहावा हीच आमची प्रार्थना. सो धन्यवाद. थँक्यू. आभार आहे.